रामराम बंधू भगिनींनो, मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चालींमध्ये आपलं स्वागत करतो. बंधू भगिनींनो, खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात. आता परंपरेने म्हणजे काय? माझ्या आजोबाने शिकवलं माझ्या वडिलाला, माझ्या वडिलांनी शिकवलं मला, मी शिकवलं माझ्या मुलाला. हे झालं परंपरेने. पण अनुभवाने म्हणजे काय? अनुभवाने म्हणजे आमच्याकडे येणारे समजा रुग्ण होते, त्यानंतर ते आमच्या डोळ्यासमोर रिझल्ट चांगले लागले, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले, म्हणजे हे आमचे अनुभव झाले. मग असेच खेड्यामध्ये आज सुद्धा अनुभवाने व परंपरेने औषध चालत आलेले आहेत आणि त्यांचा रिझल्ट पहिल्यापासून चांगल्या रीतीने लागलेला आहे. पण फक्त ह्या वनस्पतीचा प्रचार आणि प्रसार झाला नाही, याला कारण झालं पूर्वी प्रसार माध्यमं नव्हते, त्याच्यामुळं प्रसार होण्यास अडचणी यायच्या. काय तर आता ह्या विज्ञान युगामध्ये तशी काही अडचण राहिलेलीच नाही. काय तर त्याच्यामुळं अशा अनुभवसिद्ध वनस्पतीचा प्रचार आणि प्रसार होणं ही काळाची गरज आहे. पहिल्यापासून लोक सांगत आलेले आहेत, झाड पाल्याचा गुण येतो पण जरा वेळ लागतो, पण कायमचा काटा उपरतो. हे लोकांचे अनुभव आहेत. अनुभवजन्य ज्ञान हे सगळ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान असतं. तर मग असे अनुभव ज्ञान आमच्याकडं मोठा खजिना आहे. खजिना आहे म्हणजे काय? आमच्याकडे अशा अनुभव सिद्ध वनस्पतीचा मोठा खजिना आहे. वनस्पतीचा मोठा खजिना आहे आणि तो इकडे तिकडे कुठं नाही, तर असा तो जमिनीवर पसरलेलाच आहे. काय म्हणजे काय? काही वनस्पती ह्या भागात असतात, हवामानानुसार वनस्पती तसे जीवन जगत असतात. काही वनस्पती दुसऱ्या भागात असतात. तर आज ही तुम्हाला मी दाखवणार आहे ना, हे आबाजी कारोटे हे शेतकरी आहेत. तर यांना औषधी वनस्पतीचा छंद होता. छंदाचं रूपांतर त्यांचं धंद्यात झालं. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काही अशा औषधी वनस्पती लागवड केलेली आहे. त्याचीच एक आज तुम्हाला मी औषधी वनस्पतीचं दर्शन घडविणार आहे आणि त्याची उपयोगही सांगणार आहे. तर पहा इकडं, ही जी आपल्या समोर वनस्पती दिसते ना, ही वनस्पती आता ती सध्या फुलाऱ्यात आहे. काय त्याचं आता जवळायचं, अशा टायमाला जवळायचं. काय ते आता फुलाऱ्यात आहे. तिचे फुलं कशी असतात, आता मी कॅमेऱ्याच्या जवळ आणतो. हे फुलं असे फुलं असतात मोरणी सारखे आणि गुच्छाने येतात. खूप बारीक फुलं असतात आणि ही एक वेल असते. काय वेल असल्यामुळं तिला आधाराची गरज असते. काय आणि तिच्या मुळ्या औषधी असतात. आता मुळ्या औषधी असतात म्हणजे तुम्हाला तिच्या मुळ्या आता खांदून दाखवायला पाहिजे नाही का? तर मग आता बघा तिच्या मुळ्या कशा असतात. आता आमचे आबाजी मित्र हे आता मुळ्या खांदून दाखवणार आहे त्यांच्या शेतातल्या वनस्पतीच्या. करा सुरू. नमस्कार बंधू भगिनींनो, आता माझ्या माहितीप्रमाणे मी हे वनस्पतीची माहिती तुम्हाला सांगतो की वनस्पती कशी आहे. हे बघा, ही दुसऱ्या झाडाच्या आधाराशिवाय वाढत नाही. ती दुसऱ्या झाडावरती चढून जाते. तिचे पानांना असं काटे आहेत. ते काटे असा माझ्या हाताला लागले ते असं चावतात तसे आहेत. असं कपड्याला पण हे चिटकून राहतं. असं तिच्या अंगाला काट आहेत. तर तिच्या मुळे फार उपयोगी आहेत. उपयोग म्हणजे काय? का पूर्वी आमच्याकडं थंडी वाजून यायची, त्याला म्हणजे आम्ही हिव येतं हिव. त्या काळात तिच्या मुळ्या काढायच्या, खांडायच्या मुळ्या काढून धुवून स्वच्छ करून ते पाणी काढून पियाचं, तर ती थंडी हिव थांबून जायचं. दुसरं एक औषध तसंच, ती तितकीच गरम आहे तितकीच थंड आहे. मूतखडा जर झाला मूतखडा, तर मग तिच्या मुळ्या खणून आणायच्या, धुवायच्या आणि त्या मधामध्ये रस करून पाणी करून हलवून प्यायला द्यायचं. मूतखडा संपला. अशी ही वनस्पती आहे. नानभाऊ, तुमच्या माहितीप्रमाणे काय असेल ते आता तुम्ही सांगू शकता. रामराम. बंधू भगिनींनो, आधी आपण मुळ्या कशा आहेत ही आधी मी तुम्हाला दाखवणार आहे. करा आता सुरू. हे बघा असल्यामुळे हेच मुळे काम करतात. तर बंधू भगिनींनो, ह्या मंजुषाच्या मुळ्या
ह्याप्रमाणे लाल तांबड्यामुळे असतात ते. हो. आणि ह्याच औषधात वापरीत असतात. आणि मग हे कशाकरता वापरतात, कोणचे आजार उपयुक्त आहे, तर ते पहा. पहिले एक नंबर काम करतं, अंगाला खास सुटून बारीक बारीक पुळ्या येतात, खरूज गच करणं, असे त्वचेचे रोग म्हणतात. आणि मग अशा त्वचेच्या रोगाला आयुर्वेदात कुष्ठ म्हणतात. काय मग अशा त्वचा रोगावर एक मंजिष्ठाचा काढा, हा जणू काय ठरलेला विषय, हा. जणू काय वायवाटच पडून गेला. बर. आता हे मंजिष्ठाचा काढा कसा असतो, आता ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. मंजिष्ठ, हिरडा, बेरडा, आवळा, दारू, हळद आणि वावडिंग, निषत्तर, आणि तुम्ही गुळवेल, गुळवेल झाल्यानंतर कुटकी, कुटकी झाल्यानंतर वेखंड, बरेच वस्तू आहेत. वेखंडानंतर कडुनिंबाची साल. तर असे हे अकरे औषधं 3-3 ग्राम घ्यायचे आणि अर्धा लिटर पाण्याचा एक अष्टमांश काढा करायचा. काय म्हणजे 8 कप पाणी ठेवायचं आणि एवढ्या 11 वनस्पती त्यात टाकायचे 3-3 ग्राम घेऊन. आणि काढा समजा 1 कपच उरला म्हणजे उतरून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि थंड होऊन द्यायचं. असं एक 42 दिवस म्हणा का 50 दिवस म्हणा, असं जर काढा घेतला तर त्वचारोग सगळे नाहीसे होतात. आणि असाच हे एक नंबर काम झालं. आणि असाच काढा जर कावीळीवर समजा 15 दिवस घेतला तर कावीळही बरे होते. तिचे 2 कामं झाले. आणि तिसरं काम असं आहे, हे जे मुळे आहेत ना, ह्या मनुष्याच्या मुळ्या ह्या तुपात उगाळतात. काय तुपात दगडावर, काय म्हणजे सहाण्यावर म्हणजे दगडावरच, काय आणि तोंडाला असं त्याचा लेप करतात. पण त्याच्यामुळे काय होतं, तरुणपणी अंगावर जे तोंडावर जे नाही का ते, त्याला आपण तारुण्य पिटिका म्हणतो. असे झाल्या म्हणजे रोज लेप करीत राहिलं तुपात उघडून की मग ते तारुण्य पिटिका नाहीशा होतात. तिचे हे 3 काम झाले. आणि हे 4थं काम असं करतं ते माणसाला एक लगेच आजार होत असतो. त्या आजारात काय होत असतं, माणसाला मंजिष्ठाच्या काढ्याप्रमाणे लाल तांबडी लगी होत असते. आणि जरा त्या लगेच गडबडपणा असतो. काय अशी लगेच सुरू झाली म्हणजे आपण याला मंजिष्ठ मिया म्हणतो. मग अशा आजारामध्ये काय करतात, ते मंजिष्ठाचे मूळ 10 ग्रॅम घेतात आणि सुवासिक चंदन पांढरा असतो ना, तो 10 ग्रॅम घेतात. तर चांगला तर ठेसतात, त्याचा भोगा करतात आणि याचा एक अष्टमांश काढा करतात आणि रोज घातात. तर या योगाने काय होतं माहिती आहे का, लवकरात लवकर लगेच सुधारू लागते आणि तो मंजिष्ठ मी ज्याला म्हणते तो आजारही नाहीसा होतो. मित्र हो, आणि याचं 5वं काम असं आहे, बाळातपणानंतर स्त्रियांना जर व्हावा तसा विटाळ साफ झाला नाही तर काय करतात माहिती आहे का, नुसता मंजिष्ठाचा काढा घेतात. म्हणजे काय, साधारणपणे 10 ग्रॅम मंजिष्ठ घेतात, 8 चांगलं ठेचतात आणि 8 कप पाणी ठेवून उकळून 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 1च कप शिल्लक राहिलं म्हणजे पिऊन टाकतात. असं दिवसातून 1च वेळ करतात. असं 4-5 दिवस केलं की पूर्णपणे विटाळ साफ होतो, काही त्रास होत नाही. आणि याच्यानंतर अजून हिचं 5वं काम असं आहे, ज्या बायास विटाळ नियमितपणे महिन्याची येत नाही, अशा बायांनाही असा काढा जर दिला तर 8-15 दिवसात असल्या स्त्रियांचा विटाळ नियमित येत असतो. असे लोकांचे अनुभव आहेत. तर बंधू भगिनींनो, आम्ही दुसऱ्या तुम्ही जर आमच्या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक द्या, घंटी दाबा, म्हणजे आम्हाला पुन्हा दुसरी अनुभवसिद्ध वनस्पती दाखवायला प्रोत्साहन मिळते. राम राम.